नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरे. आणि आपण पाहतात GD ऑलराऊंडर युट्यूब चॅनेल. आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर साईडला दिलेल्या घंटेवर क्लिक करून GD ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. कारण मी अतिशय महत्त्वपूर्ण अशा योजना आपल्यासाठी घेऊन येत असतो, ज्या नुकत्याच शासनाने प्रस्थापित केलेल्या असतात, त्याचे JR काढलेले असतात आणि ते निघताच मी आपल्या समोर येऊन त्याची प्रस्तावना करत असतो. त्यामुळे आपण GD ऑलराउंडर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर दर्शको, आता आपण व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची अशी योजना मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ती योजना फक्त आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे. आता सध्या लाडकी बहीण योजना ही खूप जोमात सुरू आहे. त्यामध्ये अनेक पात्र, अपात्र झालेल्या आहेत महिला आणि काही महिला अ, अपात्र झाल्या असतील किंवा पात्र झाल्या असतील किंवा आणि त्यांना काही योजना आहेत. या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल, तर अशा काही योजना सुद्धा आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत. आणि त्यापैकी एक योजना म्हणजे लक्ष्मी मुक्ती योजना. तर दर्शको, लक्ष्मी मुक्ती योजना ही नेमकी काय आहे आणि कोणत्या स्वरूपात आहे आणि आपल्याला नेमका कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, त्याचे फायदे काय, हे आपल्याला सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि लक्ष्मी मुक्ती योजना नेमकी काय आहे हे सविस्तर जाणून घ्या. तर दर्शको, लक्ष्मी मुक्ती योजना याचं नेमकं उद्देश काय आहे मग मी आपल्याला आता सांगतो. लक्ष्मी मुक्ती योजना म्हणजे अ, अनेक शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आहेत. अ, त्यांच्या नावे असलेली जमीन आपण आपल्या पत्नी म्हणजे आपली घरची लक्ष्मी हिच्या नावे सह खातेदार करू शकतो. त्यालाच लक्ष्मी मुक्ती योजना म्हणतात. म्हणजे बरोबरीचा हिस्सा आपण आपल्या बायकोला देऊ शकतो. काही ठिकाणी कसं आहे, एक-एक ठिकाणी आपल्या नवऱ्याच्या नावावर शेतजमीन असते. काही कारणास्तव नवरा एक्सपायर होतो, मयत होतो. त्यानंतर ऑटोमॅटिकली ती जमीन आहे ती त्याच्या पत्नीच्या नावे होते. ती सुद्धा ह्या योजनेमध्ये याचा लाभ घेऊ शकते. ज्या पत्नी अशा आहेत ज्यांचे नवरे मयत झालेले आहेत किंवा हयात आहेत, तर ते सहखातेदार म्हणून आपल्या पतीसोबत आपल्या जमिनीच्या हिश्श्यामध्ये राहू शकतात. अनेक असे फायदे आहेत. जर आपण सहखातेदार असाल, तर लक्ष्मी मुक्ती योजनेचे अनेक फायदे आहेत. तर ही लक्ष्मी मुक्ती योजना नक्की आहे तरी काय? हे आता सविस्तर मी तुम्हाला सांगतो. ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे त्यांनी आपल्या पत्नीचे नाव सातबाऱ्यावर सहखातेदार जॉइंट होल्डर म्हणून लावले म्हणजे लक्ष्मी मुक्ती होय. यामुळे पतीच्या निधनानंतर किंवा भविष्यात मालमत्तेच्या हक्कासाठी स्त्रीला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. बघा, ज्यावेळी पती मयत होतो त्यावेळी ती निराधार होते. जर पतीच्या नावे काही जमीन असेल, तर ती तिच्या नावे जर असेल, तर लक्ष्मी मुक्ती योजनेचा ती फायदा घेऊ शकते. तर योजनेचे फायदे काय आता आपण पाहूया. मालकी हक्क. स्त्रीला जमिनीमध्ये कायदेशीर मालकी हक्क मिळतो. कर्ज सुविधा. सातबाऱ्यावर नाव असल्याने महिलांना शेत संबंधित कर्ज, ॲग्री लोन मिळवणे सोपे जाते. सन्मान. समाजात आणि कुटुंबात स्त्रीचा दर्जा सुधारतो. शासकीय योजना. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेताना महिला शेतकरी म्हणून प्राधान्य मिळते. बघा, इतके फायदे आहेत. तर नाव नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज कुठे करायचा बघा. तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात किंवा पंचायतमध्ये संपर्क साधा. आवश्यक कागदपत्रे बघा. चालू 7/12, पती-पत्नीचे आधार कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा तसा पुरावा, एका सध्याच्या कागदाच्या पतीचे एका साध्या कागदावर पतीचे संमती पत्र, हे इतकं लागतं. विशेष सवलत काय आहे बघा. या प्रक्रियेसाठी मुद्रांक शुल्कात स्टॅम्प ड्युटी मोठी सवलत दिली जाते. जेणेकरून शेतकऱ्यावर आर्थिक भार पडणार नाही. बघा, इतकं मत आहे. महत्वाचे मुद्दे काय आहेत बघा. ही योजना सक्तीची नसली तरी ही ऐच्छिक आणि अत्यंत फायद्याची आहे.
अनेक जिल्ह्यात ग्रामसभेच्या माध्यमातून या योजनेचा ठराव केले जातात. केवळ नाव लावून चालणार नाही, तर त्या महिलेला शेती निर्णयासंबंधी सहभागी करून घेणे या योजनेचा खरा आत्मा आहे. बघा दर्शको, इतकं ह्या योजनेचे फायदे आहेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल, की आपण माझी जमीन आहे. मी असताना माझ्या पत्नीच्या नावावर मी का करू? तर दर्शको कसं आहे, शासनाचे इतके फायदे फायदे आहेत लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत. आपल्याला लोन, जे कर्ज, शेती संबंधी कर्ज असेल, शासकीय सेवेत असेल, अत्यंत फायदे जर आपल्या पत्नीच्या नावे जमीन असेल सहखातेदार म्हणून, तर आपल्याला त्याचा बराच फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला मला सांगायला म्हणजे योजनेचं नेमकं स्वरूप काय आणि फायदा काय आहे? आता तुम्ही दुसरी गोष्ट पहिलं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य स्त्रीला मिळणार आहे. फायदा म्हणजे बघा, आणि त्यात 3 मोठे फायदे आहेत. पहिला फायदा सांगतो, आर्थिक स्वातंत्र्य. सातबाऱ्याच्या नाव असल्यामुळे महिलांना शेतीसाठी स्वतंत्र कर्ज घेता येते किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळतो. दुसरा म्हणजे सामाजिक सुरक्षा मिळते. भविष्यात कोणत्याही कारणाने कुटुंब संकटात आलं, तर स्त्रीच्या नावे असलेल्या जमिनीमुळे तिला कोणासमोर हात पसरावे लागत नाहीत. आणि तिसरं म्हणजे काय? शेतीत राबणाऱ्या माऊलीला तिच्या हक्काची मालकी मिळते. नाव नोंदवण्याची पद्धत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला जास्त कागदपत्राची जुळवाजुळव पण करायला लागणार नाही. हे 3 मुख्य फायदे आपल्या लक्ष्मीला होत असतात. मी आता ह्या सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे आपण आपले ज्यांचे जे शेतकरी आहेत, आपण सहखातेदार करू शकताय. आणि आता जे मी तुम्हाला त्याचे नेमके काय फायदे आहेत, हे फायदे मिळू शकतात. आणि अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. आणि अर्ज करण्यासाठी म्हणजे जास्त पण तुम्हाला पळापळ करणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या गावाच्या तलाठ्याकडे एक साधा अर्ज करायचा आहे. सोबत पती-पत्नीचे आधार कार्ड आणि लग्नाचा पुरावा जोडायचा आहे. विशेष म्हणजे यासाठी शासनाने मुद्रा शुल्कात म्हणजे स्टॅम्प ड्युटीमध्ये मोठी सवलत दिलेली आहे. त्यामुळे हा बदल अगदी कमी आणि खर्चात होतो. तर मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, हा बदल आपण घरापासूनच आपल्या व्हायला हवा. घरातील लक्ष्मीला सन्मान करणं आणि तिला मालमत्तेचा अधिकार देणं ही काळाची गरज आहे. जर तुम्ही अद्याप आपल्या पत्नीच्या नावावर सातबारा लावला नसेल, तर आजच लक्ष्मी मुक्ती योजनेचा विचार करा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हे पण मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक कमेंटमध्ये काय तुम्हाला जर अडचणी येत असेल, काय असेल, मी नक्की त्याच्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आज खरंच काळाची गरज आहे. आपली पत्नी म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी. आपल्या जर जमीन नावावर असेल, तर आपण तिच्या नावावर 7/12 हा करू शकतोय. आणि तर आज आपण आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे. आपल्या नावावर जर जमीन असेल, तर आपण लक्ष्मी मुक्ती या योजनेअंतर्गत आपल्या पत्नीला सहखातेदार म्हणून आपण तिची निवड करू शकताय. आणि आपल्या पत्नीला एक मानाचं, सन्मानाचं आपल्याला एक मान-सन्मान आपण देऊ शकतो लक्ष्मी योजनेअंतर्गत. आणि ह्या योजनेचे फायदे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरेच आहेत आणि अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक योजना आहेत. येणाऱ्या काळात तर मी तुम्हाला सांगणारच आहे. एक आगळी-वेगळी एक योजना, बऱ्याच लोकांना लक्ष्मी मुक्ती योजनेबद्दल माहिती नसेल. त्यामुळे आज एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर करावा म्हणून मी आज ही एक नवीनच योजना आपल्यासाठी मी प्रस्थापित केली. तर मला मी आव्हान करतो प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुरुषांना, आपल्या नावावर जर जमीन असेल, तर आपण सहखातेदार आपल्या पत्नीला करू शकताय. आणि या लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत जे फायदे शासनाने दिलेले आहेत, त्या शासनाचा फायदा आपण उचलू शकताय. आणि आपल्या पत्नीला पण आपल्या बरोबरीचं खांद्याला खांदा लावून आपण समाजात वावरू शकताय. आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनही असा विचार केला नसेल, आपण लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत याची आपण प्रत्येक शेतकऱ्याने याचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्या अभ्यास करून लक्ष्मी योजनेअंतर्गत जे फायदे आहेत, ते आपण उचलले पाहिजेत.
आणि आपल्या घरातल्या लक्ष्मीला एक मानाचं स्थान मिळवून दिलं पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ कसा आपल्याला वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर साईडला दिलेल्या घंटीवर क्लिक करून GD ऑलराउंडर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कारण जर शेअर केलं तरच आपल्याला नवनवीन योजनेचा फायदा कसा घ्यायचा हे समजणार आहे. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते आपल्यासमोर रिअल आणत असतो. आपल्याकडे असा काही तामझाम वगैरे नाही, मोठी स्क्रीन, टीव्ही असं काही आपण सांगत नाही. जी नुकतीच अपडेट जी प्राप्त झालेली असते, तीच मी आज आपल्यासमोर प्रस्थापित करत असतो. आणि त्याच्याचमुळे आपले जे व्हिडिओ पूर्णपणे इतर व्हिडिओपेक्षा पूर्ण आगळे आणि वेगळे असतात. मी कोणतीही तांत्रिक किंवा कोणतीही यंत्रणा, कॉम्प्युटर, एडिटिंग नाही वापरत. जे आहे ते आपल्या समोर येतो आणि जे काय असेल ते लेखी आणि तोंडी या दोन्ही स्वरूपात सांगतो. या लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत कसा फायदा उचलायचा तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन याची सविस्तर माहिती घेऊ शकताय. कसा अर्ज करायचा, काय करायला लागते, काय प्रोसेस आहे, याची सविस्तर माहिती मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण त्याच्यावर क्लिक करून त्या डिस्क्रिप्शन माहितीचा आढावा घेऊ शकताय. आणि तरी आपल्याला जर काही जर नाही समजलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी आपल्या कमेंटला नक्की प्रतिसाद देईल आणि आपल्याला लक्ष्मी मुक्ती योजनेचा कसा फायदा उचलायचा हे मी सांगेन. तरी बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या 54 लाख अपात्र झालेल्या आहेत, त्यांनी जर त्या शेतकरी असतील तर त्यांनी या योजनेचा विचार करायला काही हरकत नाही. ती योजना गेली म्हणून ही योजना आपल्याला नक्कीच आपल्याला मिळेल. आणि जरी पात्र काही महिला असतील या लक्ष्मी योजनेअंतर्गत त्या सुद्धा अर्ज करू शकतात. ह्या एक योजनेचा त्यांना फायदा मिळू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त GD ऑलराउंडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सेव्ह करायला विसरू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.